अक्षय शिंदेच्या वडिलांची मुंबई हायकोर्टात धाव। बदलापूर प्रकरणातील पुरावे नष्ट करण्यासाठी अक्षयची हत्या केल्याचा कुटुंबियांचा आरोप। आज तातडीची सुनावणी। अतिरक्तस्रावामुळे अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्याचा शवविच्छेदन अहवालातून उलगडा। अक्षयच्या डोक्याला गोळी लागल्यानं शवविच्छेदन अहवालातून नमूद। अक्षय शिंदेचा मृतदेह नातेवाईक सकाळी 11 वाजता कळवा रुग्णालयातून ताब्यात घेणार। बदलापूरमध्ये होणार अंत्यसंस्कार। अक्षय शिंदेच्या घरच्यांची माहिती। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी मुंब्रा बायपास रोडवर सापडले रक्ताचे डाग। सीआयडीच्या पथकाकडून मुंब्रा बायपासवर एन्काउंटर स्थळाची पाहणी। बदलापूर एन्काउंटर प्रकरणानंतर देवाचा न्याय सोशल मीडियावर ट्रेंड। देशभरात एक्सवर ट्रेंडमध्ये देवाचा न्याय पहिल्या क्रमांकावर। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर हजारो पोस्ट। अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाल्यानंतर शिवसेनेकडून धर्मवीर आनंद दिघेंच्या शक्तीस्थळावर जाऊन अभिवादन, फटाके वाजवून आनंद व्यक्त केला। देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यावर राज्यात क्राईम वाढतो। खासदार सुप्रिया सुळेंची फडणवीसांवर टीका। आरक्षणासंदर्भात राज्यात सुरू असलेल्या तणावाला सरकार जबाबदार। सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल। अशा गुन्हेगारांना गोळ्या घालण्यापेक्षा लोकांमध्ये सोडून तुडवून मारलं पाहिजे। अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवर खासदार उदयनराजेंची प्रतिक्रिया। अक्षय शिंदेचा एन्काउंटर केल्यामुळे पुण्यात शिवसेनेकडून पोलिसांचं अभिनंदन। अक्षय शिंदेची बाजू घेणाऱ्या विरोधकांचा आंदोलन करून निषेध नोंदवला। एकनाथ शिंदे यांनी दुसऱ्या शिंदेंचा नाही तर शिवसेनेचा आणि राजकारणात उद्धव ठाकरेंचा एन्काउंटर केला। जनता आमचा नाही तर महाविकास आघाडीचा एन्काउंटर करणार। आठवलेंची राऊतांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। अक्षय शिंदेनी पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला म्हणून पोलिसांनी गोळी झाडली। विरोधी पक्षानं यावर राजकारण करण्याची गरज नाही। रामदास आठवलेंची विरोधकांवर टीका। संजय राऊत यांना ठाण्याच्या वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागेल। आमदार भरत गोगावले यांची संजय राऊत यांच्यावर टीका। एकनाथ शिंदेंचं एन्काउंटर करायला संजय राऊत यांना 7 जन्म घ्यावे लागतील। शिरसाट यांची प्रतिक्रिया। संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाल्याचं हे लक्षण। इतका महामूर्ख माणूस राजकारणामध्ये बोलू शकतो हे ठाकरे गटातच होऊ शकतं। राऊतांनी ठाकरे गटाचा एन्काउंटर केला। संजय शिरसाट यांची टीका। जागा वाटपाबाबत 30 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबरला मुंबईत महाविकास आघाडीची बैठक। जागा वाटपासोबतच प्रचार आणि प्रसाराची रणनीतीही आखण्यात येणार। सध्या महाविकास आघाडीतील 70% जागा वाटप पूर्ण। सूत्रांची माहिती। वर्ध्यात काँग्रेसची आढावा बैठक संपन्न। विधानसभा जिंकायची असेल तर अंतर्गत हेवेदावे बाजूला ठेवून एकजूट दाखवण्याचं बैठकीतून आवाहन। जागा वाटपाबाबत छत्रपती संभाजीनगरमध्ये अमित शहांच्या उपस्थितीत बैठक। सुमारे 2.5 तास मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर नेत्यांची शहांसोबत चर्चा। अमित शहांसोबतची बैठक सकारात्मक झाली। जे होईल ते समन्वयानं होईल। लवकरच निर्णय झालेला दिसेल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। गृहमंत्री अमित शहांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा आज दुसरा दिवस। आज नाशिक आणि कोल्हापुरातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार। ताकदीनं मैदानात उतरल्यास कुणीही आपलं वाकडं करू शकणार नाही। पुढे आपलाच विजय आहे, त्यामुळे ताकदीनं मैदानात उतरा। फडणवीसांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। महाराष्ट्रात भाजप सामूहिक नेतृत्वामध्ये निवडणूक लढवणार। अमित शहा, गडकरी, फडणवीस, बावनकुळेंच्या नेतृत्वात विधानसभेला सामोरं जाणार। नागपुरात कार्यकर्त्यांना वाटप करण्यात आलेल्या पत्रकात उल्लेख। नेत्यांनीही बूथवर जाऊन काम करावं। कार्यकर्त्यांवर जबाबदारी ढकलून चालणार नाही। भाजपच्या आढावा बैठकीत अमित शहांचं नेत्यांना आवाहन। भाजपच्या कार्यकर्त्यांनी सकारात्मक बाबी जनतेपर्यंत पोहोचवण्यावर भर द्यावा। नेत्यांना ही जबाबदारी सांभाळावी लागेल। भाजपच्या आढावा बैठकीत देवेंद्र फडणवीसांचं आवाहन।
पंतप्रधान मोदी उद्या पुणे दौऱ्यावर. मोदींच्या हस्ते सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट भूमिगत मेट्रोचं लोकार्पण तर स्वारगेट ते कात्रज मेट्रोचं भूमिपूजन. एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी आज मुंबई दौऱ्यावर. जोगेश्वरीमध्ये ओवैसींची जाहीर सभा. विधानसभा निवडणुकीत आरपीआयला 10 ते 12 जागा मिळाव्यात. या जागा मिळाल्या तर दलित मतांना महायुतीकडे वळवण्यात यश येईल. रामदास आठवलेंची मागणी. 1 विधान परिषद आणि 2 महामंडळ मिळावीत अशी देखील मागणी. प्रकाश आंबेडकर सगळ्या जागा उभ्या करतात पण त्यांच्या जागा निवडून येत नाहीत. त्यांनी इकडे तिकडे न जाता आता महायुतीसोबत यावं आणि विधानसभा लढवावी. आठवलेंची आंबेडकरांना ऑफर. परिवर्तन महाशक्तीचा 26 सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगरात मेळावा. परिवर्तन महाशक्ती आघाडीत सहभागी 6 पक्षांचा संयुक्त मेळावा होणार. एकनाथ रंगमंदिरात आयोजित मेळाव्याला 6 पक्षांचे पदाधिकारी राहणार उपस्थित. ठाकरे गटाचे नेते रामदास चारोस्कर यांची पत्नी सुनीता चारोस्कर यांचा शरद पवार पक्षात प्रवेश. दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून सुनीता चारोस्कर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता. महाविकास आघाडीकडून अणुशक्तीनगर विधानसभा लढवण्यासाठी समाजवादी पक्षाचे फहद अहमद इच्छुक. फहद अहमद हे अभिनेत्री स्वरा भास्कर यांचे पती. मुंबईच्या जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपात रस्सीखेच. माजी नगरसेविका उज्ज्वला मोडक निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक तर जिल्हाध्यक्ष संतोष मेढेकर यांच्या समर्थकांचीही मेढेकर यांना उमेदवारी देण्याची मागणी. अंतरवाली सराटीत आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगेंची तब्येत खालावली. डॉक्टरांनी तपासणी केली. आंदोलक महिलांकडून पाणी पिण्याचा आणि उपचार घेण्याची जरांगेंना विनंती. गावकऱ्यांच्या आग्रहानंतर मनोज जरांगे उपचार घेण्यास तयार. रात्री उशिरा सलाईन लावलं. उपोषणादरम्यान जरांगेंनी सलाईन घेण्याची ही दुसरी वेळ. जालना ते वडीगोद्री फाट्यावर मराठा कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवल्यानं कार्यकर्ते आक्रमक. मराठा कार्यकर्त्यांना अंतरवाली सराटीत जाण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याची विनंती. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं आणि जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून मराठा समाजाकडून वसमत तालुका बंद. आंदोलनाबाबत मराठासह मुस्लिम बौद्ध समाज बांधवही सहभागी. धनगर आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक दिसते. पुढील कॅबिनेटपर्यंत निर्णय होणं अपेक्षित. मात्र सरकार चुकलं तर धनगर घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. प्रकाश शेंडगेंचा सरकारला इशारा. शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा येवला मतदारसंघात. मराठा बांधवांनी जयंत पाटील आणि अमोल कोल्हेंना दिलं निवेदन. लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही सरकारला हिसका दाखवण्याची गरज. येवल्यातल्या सभेत जयंत पाटलांचं वक्तव्य तर बदलापूर घटनेत शिक्षण संस्था दोषी असल्याचाही आरोप. 4 लाख कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रातून गेली. लाखो तरुणांचे रोजगार गुजरातला गेले. दिल्लीतून आदेश आले की महाराष्ट्राचे वाघ नंदीबैल होतात. येवल्यातल्या सभेत अमोल कोल्हेंचा हल्लाबोल. पुण्यात महाविकास आघाडीकडून अजित पवारांविरोधात आंदोलनाची हाक. निधी वाटपात अजितदादांनी अन्याय केल्याचा आरोप. खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, अशोक पवार, संग्राम थोपटे आणि संजय जगताप आंदोलनात होणार सहभागी. गेल्या 2 दिवसांपासून सोन्याच्या दरात वाढ. प्रति 10 ग्रॅम सोन्याचे दर 77,000 रुपयांवर. महाराष्ट्रात 26 सप्टेंबरपर्यंत सर्वत्र मुसळधार पावसाचा इशारा. मध्य महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाची शक्यता तर मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज. राज्यभरात मुसळधारेचा अंदाज. मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट तर पुणे, रायगडसाठी रेड अलर्ट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.